हाय फ्रेंड्स, मी ओम भवन वाघमारे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव वाघमारे अकॅडमी. फ्रेंड्स, आज आपण क्लास 7 मॅथ चॅप्टर नंबर 9 डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनव्हर्स प्रपोर्शन आपला जो प्रॅक्टिस सेट 39 आहे हा आज आपण सोडवणार आहोत. तर यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, सुरेश अँड रमेश टुगेदर इन्व्हेस्टेड 1,44,000 रुपीज in the ratio 4:5 and bought a plot of land. After some years they sold it at a profit of 20%. What is the profit each of them got? जस की यामध्ये जे काय सुरेश आणि रमेशने जे 1,44,000 रुपीज इन्व्हेस्ट केले आणि त्यांचा रेशो काय होता 4:2 हा त्यांचा रेशो होता. आणि ते कशासाठी इन्व्हेस्ट करतात, एक प्लॉट विकत घेण्यासाठी. काही वर्षांनी तोच प्लॉट त्यांनी 20% या प्रॉफिटने विकला आणि त्यांनी किती प्रॉफिट घेतला, प्रत्येकाने किती प्रॉफिट घेतला तो आपल्याला काढायचा आहे. तर आता आपण सोडूया. तर इथे जे मी क्वेश्चन लिहित नाहीये, तुम्ही तुमची टेक्स्टबुक तुमच्याजवळ ठेवा जेणेकरून तुम्हाला जो क्वेश्चन आहे तो क्लिअर दिसेल. तर इथे आपल्याला फर्स्ट जे आहे ते सोल्युशन मध्ये कन्सिडरेशन करायचं आहे. तर इथे मी लिहितो आन्सर. तर आपण करू लेट सपोज द investment of Suyash is 4x because the ratio of their investment is 4:5 and therefore also the investment of Ramesh is 5x. म्हणजेच की इथे तुम्ही आता बघा, तर इथे आपण काय लिहिलं, लेट सपोज द इन्व्हेस्टमेंट ऑफ सुयश इज 4x बिकॉज द रेशो ऑफ देअर इन्व्हेस्टमेंट इज 4:5. कारण की त्यांचा इन्व्हेस्टमेंटचा रेशो काय 4:5 आहे. आणि आपण काय केलं, अँड देअर फोर द इन्व्हेस्टमेंट ऑफ रमेश इज 5x. तर आपण काय इथे 5x आणि 4x लिहिलं, कारण की त्यांचा रेशो जो आहे तो 4:5 आहे. तर आपण 4 जो आहे हा 4x धरलं कशासाठी, तर सुयशसाठी, आणि 5 जो आहे तो रमेशसाठी धरला. तर 4x:5x आणि रेशो झाला. आपण लिहू इथे सो 4x + 5x म्हणजेच की त्यांची ते हा 4x जे आहे हे रमेशचं इन्व्हेस्टमेंट आहे ना, सॉरी सुयशचं, आणि हे जे रमेशचं इन्व्हेस्टमेंट आहे. तर यांची जेव्हा ऍडिशन होईल तेव्हाच टोटल इन्व्हेस्टमेंट होईल ना. टोटल इन्व्हेस्टमेंट तेव्हाच होईल ना जेव्हा आपण सुयशची इन्व्हेस्टमेंट प्लस रमेशची इन्व्हेस्टमेंट ऍड करू तेव्हा टोटल इन्व्हेस्टमेंट होईल. तर सुयशची इन्व्हेस्टमेंट आपण 4x धरली आणि रमेशची 5x, आणि टोटल इन्व्हेस्टमेंट इथे लिहू आपण टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे 4x + 5x 9x इज इक्वल टू टोटल इन्व्हेस्टमेंट काय होईल. आपण जेव्हा ऍड करू, ऍड करायचं काम नाही आपल्याला, कारण की इन्व्हेस्टमेंट आपल्याला दिलेली आहे 1,44,000. तर 1,44,000 आपल्याला इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे. आणि इथे जे आता आपण हे इक्वेशन सॉल्व्ह करू, x इथेच राहील आणि 1,44,000 अपॉन 9 होईल, कारण की मल्टिप्लिकेशन मध्ये आहे ना, तर इथे डिव्हिजन मध्ये जाईल. ते 1,44,000 9 1 9 आणि इथे जे डिवाइड किती म्हणजे 60,000. तर x इज इक्वल टू 60,000 येईल. तुम्ही डिवाइड करून बघू शकता, तुम्ही डिवाइड करा म्हणजे तुम्हाला तुमचं ते आन्सर येईल. तर इथे 60,000 जे आहे ते आन्सर म्हणजे की त्यांचं जे यक्स जे आहे यक्सची किंमत आलेली आहे. सो आपण लिहू शकतो सो द इन्व्हेस्टमेंट ऑफ सुयश. फर्स्ट आपण सुयशची इन्व्हेस्टमेंट काढू. सुयशची इन्व्हेस्टमेंट आपण काय धरली, तर 4x धरली. तर 4x आपण लिहू इथे. तर आपल्याला 4 × x करायचं आहे ना, तर x ची किंमत आपण किती काढली 60,000. तिथे 60,000 लिहून घेऊ.
तर त्यानंतर जेव्हा आपण याचे मल्टिप्लिकेशन करू तर त्याचं किती होईल 64,000. कारण की 61चा 60 64चा 64 त्याचं 64,000 हे रुपीज त्यांची इन्व्हेस्टमेंट कोणाची तर सुयशची. तर यानंतर आहे सो द इन्व्हेस्टमेंट ऑफ रमेश. तर रमेशचं इन्व्हेस्टमेंट काय होईल तर आपण 5x आहे ना, आपण मगाचीच ग्राय धरलं 5x. आणखी ते आपण त्यांचा रेशो होता तर 5x इज इक्वल टू म्हणजेच की 5 मल्टिप्लाय बाय एक्स. एक्सची किंमत किती आहे 60,000. तर एक्सची किंमत आपण इथे पुट केली आणि जेव्हा मल्टिप्लाय करू 65चा 80 म्हणजेच की 80 आणि 3 शून्य पण जसे तसे लिहू म्हणजेच की 80,000 जे आहे इथे त्यांचं हे होईल इन्व्हेस्टमेंट होईल 80,000 रुपीज होईल. इथे रुपीजचं साईन आहे. नाऊ आता काय करायचं आता त्यांची इन्व्हेस्टमेंट सापडली ना आपल्याला तर इन्व्हेस्टमेंट आता त्यांचं प्रॉफिट आपण आता त्यांना प्रॉफिट किती आहे 20% प्रॉफिट मिळालं तर आपण 20% त्यांचं 20% आहे की नाही तर त्यावरून आपण त्यांचं आता प्रॉफिट काढू. आपण लिहू शकतो आता इथे लिहू द पर्सेंट ऑफ प्रॉफिट इज 20. म्हणजे की 20 यांचं जे प्रॉफिट काय आहे मग याचं प्रॉफिट काय होईल त्यांचं 20% हे प्रॉफिट होईल का नाही. मी तुमच्यासाठी लिहिले हे तुम्ही लिहू नका. त्यांचं 20% जे प्रॉफिट होईल ना त्यांचं 20% ते आता काय करायचं आपल्याला फर्स्ट आपण रमेश जे आहे सुयश किंवा रमेश आपण कोणाची सुद्धा पहिली काढू शकतो पण आपण सुयशची जे फर्स्ट आपण त्यांची प्रॉफिट काढू. सो प्रॉफिट ऑफ सुयश त्यांचं प्रॉफिट काय होईल आपल्याला किती सांगितलं आहे 20% आहे की त्यांचं प्रॉफिट 20% त्यांचं प्रॉफिट त्यांनी 20% घेतला तर 20% कशावर घेतला त्यांनी इन्व्हेस्टमेंट किती केले इथे इन्व्हेस्टमेंट काढली ना आपण 64,000 एवढी त्यांनी किंमत इन्व्हेस्ट केली म्हणजे 20% हे त्यांनी 64,000 रुपये त्यांनी इन्व्हेस्ट केले आणि त्यामधून जे 20% हे त्यांनी गेन केला. तर आपण लिहू शकतो 20% ऑफ 64,000 जसं की 20% त्यांनी प्रॉफिट घेतला कशावर तर 64,000 रुपीजवर. जसं की आपण याला कसं लिहू शकतो 20/100 पर्सेंटेज म्हणजेच की 100 आणि त्यांना मल्टिप्लाय बाय ऑफ म्हणजे मल्टिप्लाय बाय 64,000. हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलंय की असं असलं की आपण मल्टिप्लिकेशन आणि अपॉन मध्ये 100 घेतो. तर याला सॉल्व्ह कसं करायचं तर इथे आपण लिहू शकतो इथे आपण असंही करू शकतो या आपण हा शून्यानं हा शून्य कॅन्सल या शून्यानं हा शून्य कॅन्सल म्हणजे की 20 मल्टिप्लाय बाय 640. तर याचं जे आपण जेव्हा मल्टिप्लिकेशन करू तेव्हा त्याचा आन्सर आपण इथे काढूया 640 मल्टिप्लाय बाय 20 0 0 0 आणि 2 0 0 4 4 उठ जाईल 6 1 6 म्हणजे किती काय होईल इथे काय येईल 12,800 हे त्यांचं जे आहे इथे प्रॉफिट होईल इज इक्वल टू 12,800 रुपीज. तिथे रुपीज त्यांचं हे आलेलं आहे असं लिहू शकतो. नाव आता नेक्स्ट आहे की नाही आता प्रॉफिट ऑफ रमेश. तर आता जे आपल्याला प्रत्येक आता प्रॉफिट आपण सुयशचं काढला तर आता आपण रमेशचं प्रॉफिट करू प्रॉफिट ऑफ रमेश. तर इथे आपल्याला त्याचप्रमाणे करायचं आहे 20% ऑफ म्हणजेच की त्यांचं आता आपण इथे काय केलं 64,000 केलं पण आता रमेशने किती इन्व्हेस्ट केलं तर इथे 80,000 आहे तर इथे आपण 80,000 लिहूया इक्वल टू 20. तर इथे जे आता आपल्याला 20/100 मल्टिप्लाय बाय 80,000 तर शून्य कॅन्सल होतील इक्वल टू 20 मल्टिप्लाय बाय 800 60 शून्य जसं की 1,60,000 हे त्यांचं हे होईल सॉरी हे हा एक शून्य नाही होईल जसं की 60,000 जे आहे ते त्यांचं प्रॉफिट होईल. सो आता इथे आपण रुपये लिहू शकतो तर रुपये इथे लिहू सो द प्रॉफिट ऑफ सुयश
is 12,800 rupees, and that of Ramesh is 60,000 rupees. तर इथे जे आपण हा फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करूया. तर यानंतर जो क्वेश्चन आहे तो आहे, विराट अँड सम्राट टुगेदर इन्व्हेस्टेड 50,000 अँड 1,20,000 रुपीज टू स्टार्ट अ बिझनेस. म्हणजेच की विराट आणि सम्राटने जे आहे ते 50,000 आणि 1,20,000 रुपीज इन्व्हेस्ट केले बिझनेस टाकण्यासाठी. दे सफर्ड अ लॉस ऑफ 20%. त्यांना 20%चा लॉस आला. हाऊ मच लॉस डीड ईच ऑफ देम इनकर. म्हणजे की त्यांच्या प्रत्येकाच्या हिश्श्यावर किती लॉस आला असेल ते आपल्याला काढायचं आहे. तर सोल्युशन लिहूया. तर आपल्याला इथे आता सोल्युशन लिहूया. फर्स्ट आपण त्यांचं जे इन्व्हेस्टमेंट आहे ते लिहूया. इन्व्हेस्टमेंट ऑफ विराट इज 50,000 रुपीज. म्हणजे 50,000 हे विराटची इन्व्हेस्टमेंट आहे. अँड इन्व्हेस्टमेंट ऑफ सम्राट इज 1,50,000. म्हणजेच की 1,50,000 ही 1,20,000 आहे. इथे 1,00,000 इथे लिहितो मी. 1,20,000 जे आहे ते सम्राटची इन्व्हेस्टमेंट आहे आणि 50,000 जी आहे ती विराटची आहे. हा, तर इथे आता आपण काय करू, तिथे आपल्याला इन्व्हेस्टमेंट आपल्याला माहित आहे आणि त्यांचा आता लिहू. आता त्यांनी लॉस झाला. दे सफर्ड. त्यांना लॉस झाला का नाही. दे सफर्ड अ लॉस ऑफ 20%. म्हणजे त्यांना 20% जो आहे तो त्यांना तोटा झालाय. तर आपल्याला जे त्यांचं प्रॉफिट लॉस काढायचा आहे. तर त्याचा लॉस का होईल, म्हणजे की इन्व्हेस्टमेंट 20. आपल्याला माहिती आहे की त्यांचं इन्व्हेस्टमेंट किती केली त्यांनी, 50,000 आणि 1,20,000. तर इथे आता आपल्याला लॉस ऑफ विराट काढायचा आहे. लॉस ऑफ विराट काय, 20% ऑफ 50,000. म्हणजे की 50,000 जे विराटचा लॉस आहे इन्व्हेस्टमेंट आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, इज इक्वल टू 20/100 मल्टिप्लाय बाय 50,000. तर इथे जे हे शून्य आणि हा शून्य आणि हे कॅन्सल होतील. मग 20 मल्टिप्लाय बाय 500. 5 टू 10 आणि हे 3 शून्य जसे तसे. म्हणजे 10,000 रुपीज जे आहे तो लॉस आहे विराटचा. तर इथे आपण आता विराटचा लॉस काढला. आता आपण सम्राटचा लॉस काढू. लॉस ऑफ सम्राट इज इक्वल टू 20% ऑफ 1,50,000. तर इथे काय 20/100 मल्टिप्लाय 1,50,000. 1,50,000. आता हा शून्य कॅन्सल, हा आणि हा. तर इज इक्वल टू 20 मल्टिप्लाय बाय 1,500. तर 50 टू 30 आणि हे 1 2 3 शून्य तसेच. इथे जे आहे 30,000 रुपीचा जो लॉस आहे तो सम्राटला झालेला आहे. तर इथे आपण लिहू शकतो की 30,000 रुपीचा सम्राटला लॉस झालाय. तर इथे जे आहे ते 30,000 रुपीचा. तर इथे जे 30,000 हा लॉस कोणाला आलाय, तर सम्राटला 30,000 रुपीचा लॉस आलेला आहे. पण तुमच्या जे टेक्स्टबुक मध्ये त्याचा आन्सर जे आहे 24,000 दिलेला आहे. तर 24,000 या कारणाने आहे की तर इथे जे आपण इन्व्हेस्टमेंट जे 1,50,000 घेतली आहे की नाही, पण आपल्याला जे जर टेक्स्टबुक मधला आन्सर आणायचा असेल तर आपल्याला जे इन्व्हेस्टमेंट आहे ती 1,20,000 घ्यावी लागेल. तर 1,20,000 आपण जर इन्व्हेस्टमेंट घेतली तर ते आन्सर लिहू. तर आपण हे पण लिहू आणि जे आपण त्यानुसार सुद्धा घेऊ 1,20,000 नुसार. द लॉस ऑफ म्हणजे की आपल्याला इथे जे चेंज करावं लागेल. इन्व्हेस्टमेंट जे आहे इथची सम्राटची जी 1,20,000 आहे की नाही, इथे जे मी माझ्या चुकी झाली, इथे 150 घेतलं मी 1,50,000. तर इथे जे 1,20,000 पाहिजे इथे.
ते मी 1,20,000 जागी 1,50,000 घेतलं गेलं. तर इथे जे आहे मी ही पुन्हा लिहितो. हे जे आहे हे थोडंसं रॉंग आहे. इथे जे 120 पाहिजे 1,20,000. तर इथे जे हे तुम्ही हे नका लिहू. तर हे जे आहे हे रॉंग आहे. तर इथे जे आहे द लॉस ऑफ सम्राट इज इक्वल टू 20% ऑफ 1,20,000 पाहिजे इथे. तर इथे जे 20/100 मल्टिप्लाय बाय 1,20,000. तिथे हे शून्य कॅन्सल होतील. इज इक्वल टू 20 मल्टिप्लाय बाय 1,200 इज इक्वल टू 24 आणि 1 2 3 हे शून्यात. इथे जे आपला आन्सर करेक्ट आलाय 24,000 जे आहे ते रुपीज जे आहे ते सम्राटचा आपल्याला लॉस आपण काढलेला आहे. इथे जे आहे माझी थोडीशी मिस्टेक झाली, सॉरी याबद्दल. ते 1,50,000 नाही पाहिजे, तर इथे 1,20,000 पाहिजे. ते मी जे घेतलेलं आहे आणि त्यानुसार आपलं जे आन्सर आहे ते करेक्ट आलेलं आहे. तर आपलं जे तुम्ही बघू शकता सोल्युशन स्क्रीनशॉट काढू शकता. तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन सोडूया. तर इथे जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, श्वेता, पीयूष अँड नचिकेत टुगेदर इन्व्हेस्टेड 80,000 रुपीज अँड स्टार्ट अ बिझनेस ऑफ सेलिंग शीट्स अँड टॉवेल्स फ्रॉम सोलापूर. श्वेता share of the capital was 30,000 rupees and Piyush 12,000. At the end of the year, they had made a profit of 24%. What was Nachiket investment and what was his share of the profit? म्हणजे की आपल्याला काय सांगितलं की श्वेता, पियुष आणि नचिकेतने 80,000 रुपीज इन्व्हेस्ट केले सर्वांनी मिळून. आणि जे त्यामधलं जे टॉवेल्स विकण्यासाठी टॉवेल्स आणि शीट्स, आणि त्यांनी जे त्यामध्ये जे श्वेताने जे 30,000 रुपीज इन्व्हेस्ट केले आणि पियुषने 12,000. तर आपल्याला आणि त्यांना जो आहे 24% हे झालाय नफा झालेला आहे. तर आपल्याला काढायचं की नचिकेतचं इन्व्हेस्टमेंट आणि प्रॉफिट किती आहे. तर सोडूया. तर इथे आपण फर्स्ट इन्व्हेस्टमेंट लिहून घेऊ. इन्व्हेस्टमेंट, तर आपण ऑल इन्व्हेस्टमेंट लिहिलेलं आहे 80,000. ही जे संपूर्ण त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे. तर आपण लिहू शकतो सो टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू, आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंट आपण काय लिहू शकतो, तर 80,000 जी आहे ती टोटल इन्व्हेस्टमेंट आहे. तर यामधून जे आहे आपण इन्व्हेस्टमेंट मायनस करू कोणाची, तर इथे जे आपण इथे इन्व्हेस्टमेंट कोणाची, तर फर्स्ट इन्व्हेस्टमेंट आहे श्वेता. श्वेताचं इन्व्हेस्टमेंट किती आहे, तर श्वेताची इन्व्हेस्टमेंट आहे ती आहे 30,000 जी आहे ती श्वेताची इन्व्हेस्टमेंट आहे. अँड पियुषची जी आहे ती 12,000 आहे. तर 12,000 जी आहे ती पियुषची इन्व्हेस्टमेंट आहे. तर आपण ती यामधून मायनस करू, म्हणजेच की 30,000 प्लस 12,000, 80,000 मधून 30,000 प्लस 12,000 मायनस करू. 80,000 मायनस 30 आणि 50 म्हणजे सॉरी इथे जे 42,000 होईल. तिथे जे 30,000 प्लस 12,000 इक्वल टू 40,000. ते यामधून मायनस करायचे आपला आन्सर येते ते आहे 38,000. तिथे करून बघू आपण 80,000 मायनस 42,000. तुम्ही बघू शकता इथे मी गणित केलेलं आहे तर 38,000 आलेलं आहे. तर 38,000 जी आहे ती इन्व्हेस्टमेंट कोणाची आहे, तर नचिकेतची आहे. इथे आपण टोटल इन्व्हेस्टमेंट लिहिली 2,000. इथे जे आहे टोटल इन्व्हेस्टमेंट ऑफ नचिकेत, जी ही नचिकेतची इन्व्हेस्टमेंट काढली आपण, टोटल इन्व्हेस्टमेंट ऑफ नचिकेत काढली आपण. तर माझ्या टोटल इन्व्हेस्टमेंट ऑफ नचिकेत आपण काढली. तर नचिकेतची इन्व्हेस्टमेंट 38,000 रुपीज आहे. तर प्रॉफिट काढू शकतो आपण. प्रॉफिट ऑफ नचिकेत इज इक्वल टू किती आहे, 24% ऑफ इन्व्हेस्टमेंट किती आहे, 38,000. 38,000 जी इन्व्हेस्टमेंट आहे. सो 24/100 मल्टिप्लाय बाय 38,000. याचे जे शून्य आहे ते कॅन्सल होतील. इज इक्वल टू 24 मल्टिप्लाय बाय 38. तर याचं जे आन्सर होईल ते होईल 9,120 जे आहे त्याचा. तर इथे आपण त्याचं प्रॉफिट सुद्धा काढलं रुपीज मध्ये. तर आता आपण लिहू शकतो इन्व्हेस्टमेंट ऑफ नचिकेत is 38,000 rupees and
प्रॉफिट ऑफ नचिकेत इज 9120 रुपीज. तर इथे जे आपण आपला थर्ड क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह केला आहे. तर यानंतर जे 2 क्वेश्चन्स आहेत, यानंतर जे 2 क्वेश्चन उरलेले आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करू, कारण की आपला जो व्हिडिओ आहे तो खूप लॉंग होत आहे. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जो आहे 4th आणि 5th हा क्वेश्चन जो आहे हे दोन्ही क्वेश्चन सॉल्व्ह करूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून माझे जे पुढचे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.